अधिक आपले हात बळकट करण्यासाठी आपला अजून देखील प्रवास चांगला आणि सुखकर व्हावा ही मात्र एकमेव आशा आणि अपेक्षा सर्व दिग्गज मान्यवरांच्या माध्यमातून मात्र या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे। हाच आशीर्वाद मित्रांनो आपल्या सर्व खेळाडू मित्रांना आहे। मात्र या सर्व खेळाडूंचे हात बळकट करण्यासाठी खऱ्या अर्थानं सपोर्ट असणार आहे, खऱ्या अर्थानं सपोर्ट लागणार आहे तो सर्व मायबाप रसिक प्रेक्षक वर्ग आपला। आपली जर साथ असेल ना तर कोणतेही कार्य हे अशक्य राहणार नाहीये। अशक्याला शक्य करण्याची ताकद ही तुमच्या आमच्या सर्वांच्यात आहे। रोहित माळी आपण प्लीज कुठे असाल तर मागे या, व्यासपीठाकडे, व्यासपीठाच्या मागे या। रोहित माळी आपण प्लीज व्यासपीठाच्या मागे या। स्पर्धेला मात्र खऱ्या अर्थानं या ठिकाणी सुरुवात होते। निश्चितपणे पीटर वॉरियर्स वर्सेस संकल्प, पीटर वॉरियर्स वर्सेस संकल्प कन्स्ट्रक्शन हा 19वा सामना मात्र या ठिकाणी खेळला जातोय आणि त्यानंतर फर्स्ट कॉल असेल, अर्थात पहिला पुकार असेल कैवल्य सेवन स्टार वर्सेस जय हनुमान काशी। या स्पर्धेसाठी निश्चित या स्पर्धेसाठी उपस्थित सर्व मान्यवर आहेत आणि ही स्पर्धा एक मरोड तालुक्याची प्रतिष्ठित कबड्डी स्पर्धा आहे हे मात्र नक्कीच। निखिल आपण जर एकाच लढाईमध्ये 3 गुण मिळवलं तर निलेश मार्गे यांच्याकडून 200 रुपयांचं बक्षीस निखिल आपल्यासाठी एकाच लढाईमध्ये 3 गुण मिळवा म्हणजे सुपर रेड करा आणि आपल्यासाठी 300 रुपयांचं बक्षीस निलेश मार्गे यांच्याकडून या ठिकाणी देण्यात आलं होतं। मित्रांनो कबड्डी म्हणजेच काय हे अनेक वर्ष या ठिकाणी आपण पाहत असतो आणि खऱ्या अर्थानं मित्रांनो कबड्डी क्रीडा विश्वाशी संबंधित आदरणीय दिलीप शेठ भोईर आहेत। मी छोटं पेठ आपल्याला खरोखर धन्यवाद देणार आहे की आपण आयोजित केलेली गतवर्षीची कबड्डी स्पर्धा असेल किंवा त्याच्या अगोदरची कबड्डी स्पर्धा असेल जी गतवर्षीची लाखामध्ये झाली, कारण प्रथम क्रमांकासाठी 1 लाख पंचक्रोशी, 1 लाख जिल्हास्तरीय आणि 1 लाख महिला कबड्डी ही गतवर्षी आपण कबड्डी स्पर्धा आपल्या ठिकाणी संपन्न केली। त्याच्या अगोदरची कबड्डी स्पर्धा 50,000 मध्ये झाली आणि पुढच्या वर्षीची म्हणजे ह्या वर्षीची कबड्डी स्पर्धा ही 1.25 लाखामध्ये होणार आहे। अर्थात ही अशी भव्य आणि दिव्य स्वरूपाची पंचक्रोशी कबड्डी स्पर्धा असेल, जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा असेल असे आदरणीय दिलीप शेठ भोईर यांच्या माध्यमातून सातत्यानं होत असते। आणि अर्थात क्रिकेट स्पर्धेचं देखील त्यांचं 3रं पर्व आहे। पहिलं पर्व संपन्न झालं, दुसरं पर्व संपन्न झालं आणि 3रं पर्व देखील अलिबाग या ठिकाणी जिराड या ठिकाणी दिलीप शेठ भोईर यांच्या माध्यमातून संपन्न होणार आहे। अशी तर सलग क्रीडा विश्वासाठी एक मोठं योगदान आदरणीय दिलीप शेठ भोईर यांच्या माध्यमातून सातत्यानं होत असतं। आणि मित्रांनो ह्या कबड्डी स्पर्धेसाठी सुद्धा आदरणीय दिलीप शेठ भोईर यांकडून रोख 50,000 रुपयांचे देणगी मात्र देण्यात आलेले आहे। खूप खूप धन्यवाद। अर्थात आपल्या या ठिकाणी मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करणार आहे, धन्यवाद देणार आहे की ह्या विभागातील ह्या मुरुड तालुक्यातील कबड्डीपटूंना एक चांगले व्यासपीठ आपल्या माध्यमातून देखील या ठिकाणी देण्यात येतोय। एक आर्थिक स्वरूपात चांगला सपोर्ट मात्र आपल्या माध्यमातून करण्यात येतोय। म्हणून आपलं देखील आम्ही दिलीप शेठ भोईर आम्ही आयोजकांच्या वतीनं या ठिकाणी खूप खूप धन्यवाद आपल्याला देणार आहोत। अर्थात आपलं या ठिकाणी अभिनंदन मात्र करणार आहोत। रोहित माळी प्लीज आपण इकडे या मागे। रोहित माळी अर्जंट आहे, रोहित माळी प्लीज आपण व्यासपीठाच्या मागे या। सामना मात्र पीटर वॉरियर्स वर्सेस संकल्प कन्स्ट्रक्शन या 2 संघांमध्ये खेळला जातोय। 2-10 संकल्प कन्स्ट्रक्शन या संघाकडे 10 गुण आहेत आणि पीटर्स या संघाकडे 2 गुण आहेत, म्हणजे तब्बल 8 गुणांची आघाडी आपण निश्चितपणे पाहतोय संकल्प कन्स्ट्रक्शन या संघाकडे असताना। आणि आघाडी आणि पिछाडी अशा या 2 जी गुणसंख्या आहे त्याच्यामध्ये निश्चितपणे आपल्याला त्या खेळामधील जी उत्कंठा आहे ही मात्र वाढणार आहे। एक सुंदर स्पर्धा इथे खेळत असताना या तालुक्यातील खेळाडू मात्र इथे आपला खेळ व्यक्त करत असताना अगदी शेवटचे काही सामने मात्र या ठिकाणी शिल्लक आहेत। त्यानंतर मात्र या संपूर्ण कबड्डी स्पर्धेचा सांगता समारोप असणार आहे, ज्यामध्ये या पुढचा सामना कैवल्य सेवन स्टार वर्सेस जय हनुमान काशी आणि त्यानंतर
सेमीफायनल मध्ये 4 संघ खेळतील आणि तदनंतर मात्र या संपूर्ण कबड्डी स्पर्धेचा फायनल सामना असणार आहे, अर्थात अंतिम सामना मात्र या ठिकाणी खेळला जाणार आहे. आदेश चढाईसाठी येतोय. आदेश खऱ्या अर्थानं या ठिकाणी आदेशची यावर्षीची देखील खेळी उत्तम आहे. बोनस गुण देखील आपल्या संघासाठी घेतोय आणि त्याला प्रतिता प्रीतम. या ठिकाणी चेतन मात्रे विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. चेतन मात्रे पेजारी चेतन मात्रे आपण प्लीज व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं. आपण देखील या ठिकाणी विशेष पाहुण्यांमध्ये आपण देखील आहात म्हणून आपणास देखील विनंती करण्यात येत आहे. चेतन मात्रे आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. भैरवनाथ पेजारी संघाचा स्पेशल खेळाडू अर्थात पोलीस दलामध्ये कार्यरत असणारा विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं. 5-11 असा हा गुणफलक आपण सातत्यानं या ठिकाणी पाहतोय. चेतनजी मात्रे आपण प्लीज व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. विनंती असेल चेतनजी मात्रे आपण देखील या ठिकाणी व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. या ठिकाणी आजच्या कबड्डी स्पर्धेसाठी सुरेश दिवेकर यांच्याकडून 255 रुपयांची देणगी देण्यात आली आहे. धन्यवाद आदरणीय सुरेश दिवेकर. अनेक जण मात्र या ठिकाणी जसं जमेल तशा पद्धतीने या ठिकाणी निश्चितपणे आपला वाटा मात्र उचलत आहेत या कबड्डी स्पर्धेसाठी. आणि नक्कीच या कबड्डी स्पर्धेसाठी आदरणीय मनोज भगत शेतकरी कामगार पक्ष जिल्हा चिटणीस यांच्याकडून रोख 5000 रुपयांची देणगी या ठिकाणी देण्यात आलेली आहे. आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक आभार आदरणीय मनोजजी भगत. धन्यवाद. पाच 12 कालची स्पर्धा आणि आजची स्पर्धा अशी एकूण 2 दिवसाची कबड्डी स्पर्धा गेली अनेक दिवस या ठिकाणी निश्चितपणे आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून ऐकत होतो, पाहत होतो आणि खरं अर्थानं कालचा दिवस उजाडला आणि या कबड्डी स्पर्धेकडे पावले आपोआप यायला सुरुवात झाली. आणि नक्कीच ही पावले या ठिकाणी येत असताना कुठेतरी प्रत्येक खेळाडू देखील मोठ्या जोशामध्ये हा खेळ खेळण्यासाठी सज्ज झाले होते आणि प्रत्यक्ष मैदानावर आपला खेळ करण्यासाठी सज्ज झाले. आणि आता मात्र बाद झाला. येण्याचा मार्ग मात्र त्या ठिकाणी सुकर होता, परंतु अडथळे मात्र तेवढेच होते. परंतु हे अडथळे पार करत असताना मात्र त्या ठिकाणी निभावताही लागला नाही आणि प्रीतम मात्र त्या ठिकाणी बाद झाला. 6-13 असा गुणफलक पुन्हा एकदा आपण या ठिकाणी स्कोर बोर्डवर पाहतोय. कोण होणार आजच्या कबड्डी स्पर्धेतील महाअंतिम विजेता संघ, कोण होणार या स्पर्धेतील अर्थात फायनलिस्ट म्हणजेच अंतिम विजेता संघ. प्रथम क्रमांकाचा मानकरी आणि प्रथम क्रमांकाचा मानकरी जो संघ होणार त्याच्या संघ मालकासाठी मिळणार अर्थात फ्रीज. द्वितीय क्रमांकाचा मानकरी होणाऱ्या संघाच्या संघ मालकासाठी मिळणार वॉशिंग मशीन. तृतीय क्रमांकाच्या संघाच्या संघ मालकासाठी मिळणार LED. चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरणाऱ्या संघ मालकासाठी मिळणार LED. अशी या ठिकाणी भव्य आणि दिव्य स्वरूपाची बक्षिसं देखील संघ मालकांना देखील मिळणार आहेत. वैयक्तिक स्वरूपाची देखील बक्षिस आपण या ठिकाणी पाहणार आहोत, ज्यामध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडूसाठी सोन्याची अंगठी आहे, उत्कृष्ट चढाईसाठी चांदीचं ब्रेसलेट आहे, उत्कृष्ट पकड आणि चढाई अर्थात यासाठी चांदीचं ब्रेसलेट असणार आहे. अशी या ठिकाणी वैयक्तिक स्वरूपाची देखील बक्षिसांची लूट ही सर्व खेळाडूंना मात्र या ठिकाणी आपल्याला करायची आहे. नक्कीच त्या पद्धतीनं मात्र आपण मार्गक्रमण करत आहोत आणि या संपूर्ण कबड्डी स्पर्धेचा थोड्याच वेळात सांगता समारोप होईल आणि ही कबड्डी मात्र चिरकाळ आपल्या स्मरणात राहील. तर नक्कीच केल्याने होत आहे, आधी केल्याची पाहिजे. आपण जर कराल तरच ते दिसणार, आपण जर प्रयत्न कराल तरच मित्रांनो हे दिवस मात्र आपल्याला दिसत असतात. कारण सुखामागून दुःख असतं, दुःखामागून सुख असतं. कधीच एकाही माणसाला जो कायमस्वरूपी सुखी आहे असं कधीच होत नाहीये आणि कायमस्वरूपी दुःखी आहे असंही कधी होत नाहीये.
हा निसर्गाचा नियम आहे मित्रांनो. भरती ओहोटी जसं निसर्गाने दिलंय तसंच प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये कधी सुख भरले तर कधी दुःख भरले, परंतु ह्याचा ज्या वेळेला संदर्भातानं आपण या ठिकाणी आचरण करत असतो तेव्हा मात्र खऱ्या अर्थानं आपण माणूस म्हणून या पृथ्वी तळावर माणसासारखं जगत असतो. आणि असाच हा आपल्या जीवनातील महत्त्वपूर्ण भाग म्हणजेच एक आनंदाचा भाग, ताणतणाव दूर करण्याचा भाग म्हणजेच कबड्डी, म्हणजेच खेळ, म्हणजेच क्रीडा. आणि हीच क्रीडा स्पर्धा आज वेगवेगळ्या माध्यमातून, वेगवेगळ्या चषकांच्या माध्यमातून, वेगवेगळ्या गटाच्या माध्यमातून अनेक ठिकाणी साजरी आणि संपन्न होत असते. आणि अशाच एका विभागातील खेळ स्पर्धा म्हणजेच मुरुड तालुका कबड्डी पद्मदुर्ग चॅम्पियन ट्रॉफी 2024. या ठिकाणी आदरणीय चेतनजी म्हात्रे आणि कैलास पाटील संकल्प कन्स्ट्रक्शन्स चे मालक आहेत. या स्वागत करतो, आपल्याला धन्यवाद देतो. तदनंतर या स्पर्धेसाठी एक विशेष उपस्थिती म्हणून आपले सर्वांचे लाडके चेतन म्हात्रे. खेळाडू मात्र या ठिकाणी शिल्लक असताना चढाईपटू निश्चितपणे आपला खेळ प्रीतम एक गुण घेतोय आपल्या संघासाठी. चेतनवाडी असं काही सिंगल पॉइंट मात्र इथे मेटा वॉरियर्स या संघासाठी मात्र देण्यात येतोय, अर्थात देण्यात येतोय.
गेले 2 दिवस या ठिकाणी स्पर्धा मात्र सुरू आहे. कालचा दिवस आणि आजचा दिवस, दोनही दिवस खेळाडू उत्तम खेळ करत आहेत आणि या 2 दिवसाचं सार म्हणजेच त्यातून जे निष्पन्न होणार आहे, म्हणजेच त्याचा जो आउटपुट आहे, त्याची निष्पत्ती आहे, ती मात्र आता थोड्याच वेळात कोणता संघ या स्पर्धेमध्ये 2 दिवसीय कबड्डी स्पर्धेमध्ये हा भरारी घेणार, हा या मुरुड तालुका पद्मदुर्ग चॅम्पियन ट्रॉफी 2024 चा मानकरी ठरणार. आता मगाशीच या ठिकाणी आदरणीय मनोज भगत यांनी सुद्धा सांगितलं एक चांगलं नामकरण ह्या ट्रॉफीला मात्र देण्यात आलं, ज्याचं नाव आहे पद्मदुर्ग चॅम्पियन्स. अर्थात मुरुड तालुक्याचा इतिहास या ट्रॉफीमध्ये, या नामकरणामध्ये मित्रांनो आहे, हे मात्र निश्चित या कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं देखील आम्ही सांगणार आहोत. कारण स्वराज्याचं देखणं स्वप्न ज्यांनी पाहिलं त्या राजमाता जिजाऊ, हेच स्वप्न ज्यानं सत्यात उतरवलं ते छत्रपती शिवाजी महाराज, आणि हेच स्वराज्य ज्यानं खांद्यावर पेळलं ते म्हणजे संभाजी महाराज. आणि असा छत्रपती संभाजी महाराजांची आठवण देणारा किल्ला म्हणजे पद्मदुर्ग. आणि अशा त्या पद्मदुर्ग किल्ल्याच्या निमित्तानं, या कबड्डी स्पर्धेच्या नामकरणाच्या निमित्तानं मात्र ह्या सगळ्या आठवणी जागृत झाल्या आणि खऱ्या अर्थाने एक नवा आदर्श आपल्या समोर आला. म्हणून निश्चितपणे नावामध्ये देखील तेवढीच ताकद असते मित्रांनो, तेवढीच पॉवर असते, ही मात्र आज आपण या ठिकाणी पाहत आहोत. 24-7 संकल्प कन्स्ट्रक्शन फिडर वॉरियर्स अशा या 2 संघांमधील खेळ मात्र नक्कीच आज इथे पाहतो. पुन्हा एकदा निखिल हा देखील या ठिकाणी खरोखर त्याच्या कौशल्याला आम्ही धन्यवाद देणार आहोत. आपण 2 गुण मिळवलं तर निलेश वारगे यांच्याकडून 200 रुपयांचं बक्षीस नव्हे, चला 500 रुपयांचं बक्षीस निलेश वारगे यांच्याकडून. 2 गुणांसाठी निखिल आपल्यासाठी निलेश वारगे यांच्याकडून 500 रुपयांचं बक्षीस मात्र आपल्यासाठी आलेलं आहे. मित्रांनो खेळ अनेक जण करत असतात, प्रत्येक जण आपापला परीने खेळ करत असतो, ताकद सगळ्यांकडेच असते, परंतु मैदानावर नेमकेच उतरत असतात. हे सुद्धा मित्रांनो कौशल्य, त्या कौशल्याला सराव करण्याचा दिवस म्हणजेच कबड्डीचा दिवस. कोणत्याही खेळाडूला खऱ्या अर्थानं प्रोत्साहित करणं हे आपलं परम कर्तव्य असते. कारण असे अनेक खेळाडू असतात जे आजूबाजूला बसले असतात, परंतु कबड्डीमध्ये तेच उतरतात ज्यांच्याकडे ही कबड्डीची धमक असते. आणि निश्चितपणे अशीच ही कबड्डी स्पर्धा. रसिक प्रेक्षक, एक सुज्ञ रसिक प्रेक्षक वर्ग या ठिकाणी बसलेला आहे. मुरुड तालुक्यातील एक आदर्श रसिक प्रेक्षक वर्ग या ठिकाणी बसलेला आहे. कारण आम्ही मगाशीच म्हटलं होतं, मुरुड तालुक्याचा सन्मान आहे ही कबड्डी, मुरुड तालुक्याचा अभिमान आहे ही कबड्डी, आणि मुरुड तालुक्याचा आत्मसन्मान आहे ही कबड्डी. अशीच ही कबड्डी खऱ्या अर्थानं 2 दिवस अनेक रसिक प्रेक्षकांच्या माध्यमातून मात्र या ठिकाणी खेळली जाते. संकल्प कन्स्ट्रक्शन वर्सेस फिडर वॉरियर्स 30-7. एक भली मोठी आघाडी आपण संकल्प कन्स्ट्रक्शन या संघाच्या बाजूने पाहतोय आणि खूप काही फरकानं मात्र 7-30 अशा फरकावर मात्र ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. कैवल्य सेवा स्टार वर्सेस जहरमान काशी दाबड तयार राहायचं.
आणि पुढील सूत्र अर्थातच या ठिकाणी चेतन माली आपणास मी या ठिकाणी सोपवत आहे. धन्यवाद. चला पुढच्या सामन्यासाठी कैवल्य 7 स्टार वर्सेस जय हनुमान काशी आपण तयारीत राहायचं आहे. सामना जवळजवळ संपुष्टात आहे. आपण प्रवेशद्वारापाशी येऊन थांबायचं आहे. कैवल्य 7 स्टार वर्सेस जय हनुमान काशी. मैदानावरचा चालू सामना पीटर वॉरियर्स वर्सेस संकल्प कंस्ट्रक्शन असा सामना आपण मैदानावरती पाहतोय. अर्थात गुणफलक आपण पाहिला तर 31-9 असं आपल्याला पाहायला मिळते. 2 दिवसीय ही स्पर्धा आज आपण पाहिलं तर आपण सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी अंतिम टप्प्याकडे आपण घेऊन चाललोय. प्रथमेश कमानेची चढाई आपण मैदानावरती पाहतोय. त्याच्या समोर 5चं क्षेत्ररक्षण आहे. त्याचा मूळ संघ जय हनुमान खरांबोली आहे. आज पीटर वॉरियर्स या संघामध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. इथे देखील सुंदर प्रकार आपल्याला पाहायला मिळाले. पुढील सामन्यासाठी दोन्ही संघांनी तयारीत राहायचंय. मुरुड तालुका कबड्डी पदमधुर्ग चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 ही स्पर्धा आपण सर्वजण या ठिकाणी पाहतोय. आता खूप उशीर देखील झालेला आहे. काल आपण पाहिलं तर पहिला दिवस नक्कीच थोडासा लवकर संपन्न झाला, परंतु आज अंतिम सामना देखील आपल्याला पाहायचा आहे आणि त्या अंतिम सामन्याचे देखील आपल्या सर्वांना उत्सुकता आहे. पुन्हा एकदा एक सुंदर प्रकार आपल्याला पीटर वॉरियर्स या संघाकडून पाहायला मिळाले. गुणफलक देखील हळूहळू बदलताना आपण पाहतोय. 11 नंबरची जर्सी परिधान केलेला सोमेश चढाई करतोय. संकल्प कंस्ट्रक्शन संघाचा चढाई बाजार आपण पाहिलं तर विघ्नार्थ कंस्ट्रक्शन या संघात पीटर वॉरियर्स या संघाच्या पाहण्यामध्ये चढाई करतो आणि नक्कीच आपल्या संघासाठी एका गुणाची कमाई करतो. पुन्हा एकदा प्रथमेश पुढच्या दोनही संघांनी तयारीत राहायचं आहे. मला वाटतं रिव्ह्यू घेतलाय.
दोन्ही संघ प्रवीण